कंबरदुखीमध्ये आल्याचा उपयोग औषधाप्रमाणे केला जातो. दुखऱ्या भागावर आल्याची वाटून केलेली पेस्ट लावण्याने बराच फरक पडतो. तसेच ताज्या आल्याचे 4-5 तुकडे 1.5 कप गरम पाण्यात उकळून नंतर ते पाणी गार करून प्यावे किंवा आले, काळी मिरी आणि लवंग घालून उकळलेला हर्बल चहा घ्यावा. आल्यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेटरी तत्वांमुळे कंबरदुखीच्या वेदना कमी होतात. 1 कप पाण्यात तुळशीची 8-10 पाने उकळून ते पाणी गार करून दररोज प्यावे. ह्यामुळे कंबरदुखी कमी होण्यास निश्चित मदत होते. खसखस ही कंबरदुखीवर अत्यंत गुणकारी आहे. दूध आणि पिठी साखर घालून केलेली खसखशीची खीर पिणे हा कंबरदुखीवरचा रामबाण उपाय आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 4-5 पाकळ्या खाण्यामुळे फक्त कंबरच नाही तर शरीराच्या इतरही भागांना खूप उपयोग होतो. तसेच नारळाच्या तेलात थोड्या लसूण पाकळ्या घालून ते तेल गरम करून दुखऱ्या भागावर त्या तेलाने मसाज केला की बराच आराम मिळतो. जर तुमची मुलं अंथरुणात लघवी करत असतील तर त्यांना 1 अक्रोड आणि 5 ग्राम मनुके 10 दिवसापर्यंत रोज खायला द्या. याने त्यांची ती सवय आपोआप बंद होईल.